हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना. रविवारी 30 मार्चला आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते, म्हणून कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापना देखील करायची आहे, किंवा कुलदेवीची सेवा तुम्हाला करायची आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला करायचे आहेत, कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी कोणतेही काही घरात नवीन घ्यायचे, गृहप्रवेश असू द्या किंवा कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, जे काही शुभ कार्य करायचं असेल तर ते तुम्ही या दिवशी करू शकता, कारण हा शुभ मुहूर्त आहे. म्हणून या दिवशी वर्षभर आपल्या घरामध्ये धान्याची भरभराट राहावी, आपल्या घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता पडू नये. बऱ्याच वेळी बरेच जण बोलतात कमाई भरपूर आहे पण आमचा देण्यामध्ये जातो, किंवा पैशाला बरकतच नाही, असं आणलं की असं संपतं. किंवा बऱ्याच वेळेला कितीही छान जेवण बनवून सुद्धा अन्नाला चव नसते. असं जरी असेल ना तरी हा जो तोडगा आहे तो तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच करू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव पाहायला मिळतील. हा जो तोडगा आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला स्वामींचं कुठे केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल. पण काही कारणांमुळे तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकत नाही, किंवा तुमच्या आसपास जवळ कुठे केंद्र नाही, पण हा तोडगा करण्याची तुम्हाला इच्छा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन्हीही तोडगे कशा पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकतो आणि ते अभिमंत्रित करू शकतो हे दोन्हीही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जोपर्यंत तुम्ही अभिमंत्रित करत नाही तोपर्यंत हे तोडगे तुमच्यासाठी काम करणार नाहीत. भलेही तुम्ही केंद्रातून तोडगे घेऊन आलात तरीही अभिमंत्रित करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण देवघरात जेव्हा कोणत्या वस्तू आणतो, कोणती मूर्ती आणतो, तेव्हा अभिमंत्रित जेव्हा करतो तेव्हा त्यात ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्यासाठी काम करत असते. पोटली आणून अभिमंत्रित केली नाही तर त्याचा काहीच आपल्याला फायदा नाही. आता पहिली पोटली आहे ती आपल्या घरातील अन्नधान्याची भरभराट व्हावी, धान्यामध्ये बरकत व्हावी यासाठी आहे. आणि ही पहिली पोटली पिवळ्या कपड्यामध्ये बनवायची आहे. यासाठी तुम्ही नवीन एखादं ब्लाऊज पीस वापरू शकता, किंवा पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही ही पोटली बनवायची आहे, ज्याला अन्नपूर्णा पोटली सुद्धा म्हटलं जातं. ही पोटली बनवण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान वगैरे झालं की पोटली बनवून घ्यायची आहे. देवघरासमोर बसायचं, देवपूजा झाल्यावरच देवघरासमोर बसायचं, आसन घ्यायचं, एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये छोटा पिवळा कपडा घ्यायचा. शक्य असेल तर बाजारात छोट्या छोट्या पोटल्या सुद्धा मिळतात, त्या सुद्धा तुम्ही आणू शकता. त्याच्यामध्ये मी आता ज्या वस्तू सांगणार आहे त्या टाकायच्या आहेत. तर पिवळ्या कपड्यामध्ये मुठभर गहू टाकायचे आहेत, आणि केंद्रातून आणलेल्या पोटलीत गहू नसतात तर त्यात आपण गहू टाकायचे आहेत. तर सुरुवातीला मुठभर गहू, त्याच्यानंतर एक रंगारी हिरडा ठेवायचा आहे, तांब्याचं नाणं ठेवायचं आहे, तांब्याची पावलं ठेवायची आहेत. आता हे सगळं जिथं पूजा साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल, आणि हळकुंड किराणा दुकानात मिळेल. अगदी चिमूटभर नागकेशर घ्यायचं आहे, नागकेशर सुद्धा किराणा दुकानात मिळून जाईल. आता या वस्तू पिवळ्या कपड्यावर ठेवलेल्या आहेत, तर पिवळा कपडा छोटा घेतला तर त्याची गाठ बांधता येत नसेल तर तुम्ही गाठ बांधण्यासाठी पिवळा धागा सुद्धा घेऊ शकता. बाकी कपड्याची गाठ तुम्ही बांधू शकता. त्यानंतरला आपल्याला उजवा हात या वस्तूंवर ठेवायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा महाराजांचं स्मरण करून, तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून, माझ्या घरामध्ये कायम धनधान्यांची भरभराट राहावी, धनधान्यात बरकत राहावी, जे काही प्रार्थना आहेत, जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं बोलायचं आहे. आणि यानंतरला किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. नंतर त्या कपड्याची गाठ बांधून घ्या. दोन्ही हातामध्ये ती पोटली पकडायची आहे. परत प्रार्थना करायची आहे. कशासाठी ही पोटली तयार केलेली आहे हे सगळं महाराजांना आणि कुलदेवीला सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे. हे झाल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील ईशान्य दिशा
ईशान्य कोपऱ्याला वरती ही पोटली टांगायची आहे। एक हुक तुम्ही चिकटवू शकता, म्हणजे मार्केटमध्ये एक हुक छोटे छोटे चिकटवण्यासाठी मिळतात, ते तुम्ही घेऊन या आणि ती पोटली त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही वरती टांगायची आहे। मागच्या वर्षीची जर पोटली असेल तर ती विसर्जन करून नवीन या वर्षाची पोटली तुम्हाला बांधायची आहे। आता या पद्धतीने उपाय गुढीपाडव्यालाच वर्षातून एकदाच करता येतो, म्हणून न विसरता तुम्हाला या वर्षी ही पोटली तयार करायची आहे। आता बघूया लाल पोटलीचा उपाय। आता लाल पोटली ही मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे। या लाल पोटलीच्या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट बाधा येत नाहीत, कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा देखील घरात येते। नकारात्मक ऊर्जेला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे। आजकाल कोणीही असू द्या, जवळचं असू द्या, लांबचं असू द्या, समोर मात्र हसून बोलतात, मागून मात्र निंदा करतात। चांगलं झालेलं कोणालाच बघवत नाही, ही सत्य परिस्थिती आहे, ही मान्य करून घ्या। त्यामुळे ही जी पोटली आहे या दिवशी तयार करून मुख्य प्रवेशद्वारावरती मध्यभागी उंबरठ्याच्या आत वरती ठेवायची आहे किंवा तुम्हाला टांगायची आहे। जसं मी आधी बोलली की मार्केटमध्ये एक हुक मिळतात, ते तुम्ही हुक चिकटवून ती पोटली तुम्ही टांगू शकता। यासाठी काय लागणार आहे तर यासाठी छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे, 3 इंच वडाच्या झाडाची मुळी घ्यायची आहे। आता मुळी म्हणजे जमिनीतील मुळी नाही तर पारंब्याची जी मुळी आहे ती तुम्हाला 3 इंच घ्यायची आहे। सेम प्रोसेस करायची आहे। देवघरासमोर बसायचं आहे, धूप दीप लावायचा आहे, पूजा करायची आहे, उजवा हात ठेवायचा आहे। काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं आपल्याला बोलायचं आहे। वाईट बाधा असू दे, नकारात्मक ऊर्जा असू दे, घरातून बाहेर जाऊ देत, घराचं संरक्षण करा, उत्तम आरोग्य लाभू दे, घरातील व्यक्तींचं रक्षण व्हावं, यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। पोटलीची गाठ बांधून घ्या, दोऱ्याने किंवा कपड्यानेच गाठ तुम्ही बांधू शकता। परत दोन्ही हातामध्ये घेऊन परत प्रार्थना करायची आहे आणि हे झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती मध्यभागी तुम्हाला ही पोटली टांगायची आहे, किंवा जर तुमच्याकडे मध्यभागी ठेवण्यासाठी जागा असेल तर तुम्ही ती पोटली ठेवू सुद्धा शकता। मध्यभागीच का तर आपण मधून येतो, कधी ह्या साईडून कधी त्या साईडून असे येतो का? कुठलीही व्यक्ती घरात प्रवेश करताना मध्यभागूनच प्रवेश करते, म्हणून मध्यभागीच तुम्हाला ही पोटली टांगायची आहे। गुढीपाडव्याला जमलं नाही, आता मासिक धर्म आहे किंवा विटाळ आहे, तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही बुधवारी ही पोटली तुम्ही तयार करून बांधू शकता। पण याचं जास्तीत जास्त महत्त्व गुढीपाडव्यालाच आहे, म्हणून या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी न चुकता न विसरता आवर्जून पोटली तयार करायची आहे आणि ती अभिमंत्रित करून घरामध्ये टांगायची आहे। ह्या दोनही पोटल्या अतिशय उत्तम काम करतात, नक्की करून बघा, याचा अनुभव तुम्हाला खूप चांगल्यारीत्या यायला सुरुवात होईल। अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।